हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. स्किप न करता पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इथे ना सकाळी सकाळीचा म्हणजे टायमिंग आहे आणि अवनीला स्कूलची म्हणजे नाही का, अवनीला स्कूलला जायचं आहे आणि त्याचीच तयारी मला इथं करायची आहे. म्हणून आहे ना लवकर उठून आंघोळ वगैरे केली आहे, पीठ वगैरे मळलं आणि एकीकडे मटकीची सुकी भाजी करून दिली आहे आणि एकीकडे चपात्या लगेच लाटायला सुरुवात केली. आणि 1-2च चपात्या मी आता इथं लाटून देणार आहे तिच्यासाठी फक्त. आणि बाकीचे आहे ना, हे कणिक जे मळलं आहे मी, हे सगळं आता तसंच ठेवणार आहे मी. जरा वेळाने परत स्वयंपाक करायला अगोदर आता सकाळची बाकीची कामं जी राहिलेली असतात ती आपल्याला करून घ्यायचे असतात. पण आता हे टिफिनमुळं सगळ्यात अगोदर मी स्वयंपाकालाच लागले होते. आणि चपात्या तर बनवून झाल्या. आता तिचा टिफिन आता इथं रेडी झालेला आहे आणि तिची तयारी पण झाली सगळी. आणि तर टिफिन वगैरे भरून आता लगेचच निघणार आहे ती. आणि स्कूल कसं 4थला होते, आता 5थला गेली, तर ते शैक्षणिक वर्ष पुढचं सुरू झालेलं आहे आता. त्यामुळं 1 महिना स्कूल असेल आणि नंतर मेमध्ये सुट्टी असेल. तर आता इथं चहा ठेवून घेतला आहे अगोदर आणि आता देवपूजेला लागायचं आहे मला, कारण देवपूजा करूनच मग मी बाकीची कामं करत असते. तर आता फुलं वगैरे तोडून घेतली सगळी आणि देवाला, घरातल्या देवाला वाहिली. तर इथं स्वामींची आणि पोथीची पूजा करून घेते आणि फुलं वगैरे ठेवते फ्रेश अशी. आणि सगळे कालचे फुलं सुकलेले वगैरे सगळे काढून टाकले आणि नवीन असे फ्रेश फुलं ठेवले तिथं. थोडीशी शॉर्टकटमध्ये पूजा करून घेतली आणि बाकी ना मला भरपूर आणखी आज तयारी करायची होती बरं का. आणि घरातल्या देवाला पण फुलं वाहून घेतले. दिवा अगोदर लावून घेत असते मी पूजा करायच्या आधी. आणि दिव्याच्या साक्षीने बाकीची पूजा करून घ्यायची. आणि आज आहे ना खूप कामं करायची होती, म्हणजे स्पेशल तयारी करायची होती. गुरुचरित्राचा 5वा पण दिवस आहे आज. आणि त्यासाठी ना म्हटलं जरासं उंबरठा पूजन आणि थोडीशी घराची साफसफाई करावी. तर सगळ्यात अगोदर आहे ना मी बाकीचं काम आवरून घेतलं, कारण स्वयंपाक पण महत्त्वाचा असतो. थोडाफार स्वयंपाक करून घ्यायचा आणि मग देवपूजा करायची. असंच मी बऱ्याच गोष्टी मॅनेज करत असते दिवसभरात. खूप कामं असतात घरातसुद्धा, पण सगळे पाहून आहे ना मला या गोष्टी कराव्या लागतात. मला म्हणजे नाही का, घरं वगैरे सगळे पुसून घेतले. नंतर आहे ना उंबरठा पूजन करायचं होतं, म्हणून आहे ना मग काय करा म्हटलं, आता अगोदर घराची पूर्ण साफसफाई, दरवाजे, खिडक्या आणि जे आपलं पूर्ण दरवाजाची चौकट असते तीसुद्धा पुसून वगैरे घ्यायची चांगली. आणि देवपूजा थोडीफार माझी करता करता आहे ना, मला हे बघा चहा पण माझा गार होऊन गेला. मग परत एकदा आता इथं चहा गरम करून घेते मी. आणि चहा गार झाला ना तर पिऊशी वाटत नाही. एकदम गरम गरम आणि कडक चहा असा प्यायची सवय आहे. म्हणजे आपण एवढा बी कडक पित नाही, पण गार थंड झालेला एकदम चहा पिऊ वाटत नाही. तर मग आता चहा आहे ना इथं गाळून घेतला मी. आणि हे कप मी आता स्वामींना नेऊन ठेवणार आहे. रोज सकाळ संध्याकाळ मी चहा ठेवत असते. नैवेद्यासोबत चहासुद्धा स्वामी महाराजांना, दत्त महाराजांच्या समोर नेऊन ठेवायचा. मग सकाळी संध्याकाळी आता हेच माझं सवय लागली आहे मला. बरोबर लक्षात येतं, आठवण येते त्यांची. तर आता त्यानंतर शिवला चहा वगैरे दिला आणि बघा भाजीची तयारी आता इथं चालली आहे माझी. तर हेच घरचे हरभरे आहेत जे रानात आमच्या झाले होते बऱ्यापैकी, तेच भिजवले होते आईंनी रात्री. मग त्याचीच भाजी आता बनवायची. तर कुकरमध्ये मी शिट्टी लावण्यासाठी म्हणजे कुकर लावून दिला आहे. म्हटलं तोपर्यंत हरभरे हे शिजून निघतील आणि नाही का मग भाजी पण होईल त्याची. थोड्याफार मिठामध्ये सुद्धा तळून घेता येतील आणि छान लागतात खायला. सकाळी सकाळी बघा ऊन पण कसं समोर पडलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. आणि एकदम असं ऊन लगेचच दाराच्या समोर येतं आमच्या. आणि ह्या सकाळीचं वातावरण झालं आहे, सकाळ सकाळचा हा व्ह्यू आहे. तर बघू शकता गाय कशी आणि वासरू उभा राहिलं आहे. आणि हे आजूबाजूचा परिसर आहे आमचा. तर खूप जास्त मस्त हिरवगार साईडनी सगळीकडे आजूबाजूला असतं नेहमी इकडे. तर उन्हाळा लागला आहे तरीसुद्धा बऱ्यापैकी हिरवगार वातावरण आहे आमच्या इकडे. तर हे बघा, हे आज शिजून घेतले हरभरे आणि त्याची भाजीसुद्धा बनवून घेतली मी एका साईडला.
आणि हे बघा कुत्रं कसं बसलं इथं. कुत्रं आणि एकदम गार सावलीला ना सारखं बसत असतात ते. आणि आता स्वयंपाक झाला माझा, तर आता म्हटलं चला उंबरठा पूजनाची तयारी करावी. त्यासाठी अगोदर आहे ना उंबरठे घराचे स्वच्छ पुसून घेतले आणि नंतर आता इकडे ना घर पण पुसून घ्यायचे. तर म्हणून अगोदर स्वच्छता सगळी महत्त्वाची असते. कुठली पण तयारी करायची असेल तर सगळ्यात आधी स्वच्छताच करावी लागते. तर पूर्ण घर आवरून घेतलं अगोदर आणि त्यानंतर पाण्याने मस्त असं पुसून घेतलं ते थोडंसं. आणि इकडे तिकडे सगळा पसाराच असतो, तर सगळं आवरून ठेवला आता इथं. आणि ते घर पुसल्यानंतर दरवाजे पण दोन्ही घराचे पुसून घेतले. दरवाजे पण मेन पुसायला पाहिजे नियमितपणे, कारण आहे ना धूळ खूप जास्त बसते. धूळच नाही पण मेन ज्या ठिकाणावरून आपण आतमध्ये येत असतो ते दरवाजे उंबरठा नेहमी स्वच्छच असायला पाहिजे. त्यामुळे काय होतं, लक्ष्मी ही घरात येते आणि घरात एकदम चांगलं वातावरण हे निर्माण होत असतं. आणि मेन घराचं अंगण स्वच्छ असलं तरच घर स्वच्छ दिसतं, असंच आहे. तर त्यामुळे ना घरं वगैरे पुसून घेतले आणि दरवाजे पण पुसले. दरवाजाला ना आता स्वस्तिक पण काढायचं आहे मला. दरवाजाचं पूजन, उंबरठा पूजन हे अधूनमधून आपण वेळ भेटला तर रोजच आपण पूजा करायला पाहिजे उंबरठ्याची, पण शक्य होत नाही या सगळ्या गोष्टी करणं. त्यामुळे कधीतरी किंवा काही महत्त्वाचं असेल तर आपण सण किंवा एखादा वार, गुरुवार किंवा शुक्रवार असं काही म्हणजे नाही का मेन जे वार असतात त्या दिवशी पण आपण हे उंबरठा पूजन करू शकतो. तर त्यासाठी ना हळदीचं लेपन बनवून घेतलं आहे मी. हळद, गोमित्र टाकू शकता, गुलाबजल थोडंसं आणि मिक्स करून थोडंसं पातळच बनवून घ्यायचं आणि उंबरठ्याला लावून द्यायचं. चमच्याच्या साहाय्याने लावून दिलं ना व्यवस्थित लागतं प्लेन असं. आणि हा जो आहे तो फरशीचा तुकडा आहे माझ्याकडं, आणि त्याला पण मी आता इथं हळद लावून घेतली पूर्ण. कारण व्हाईट कलर असला ना आणि हळदीने त्यावर सारवून जर घेतलं ना तर रांगोळी किंवा काही मस्त दिसते एकदम छान उठून त्यावर. तर हे बघा आता उंबरठ्या तर हळद लावून घेतली सगळीकडे. हळदीचं लेप पण करून घेतलं. कुंकू थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून त्याचे कुंकाचे बोट लावून घेतले साईडनी. आणि हे बघा आता फुलं पण व्यवस्थित असे ठेवून घेतले मस्त असे, आणि खूप छान दिसत होता उंबरठा. आणि जोपर्यंत हे प्लेन एकदम हळद राहते ना त्यावर तर मस्त दिसतो, हे बघू शकता तुम्ही. तर प्रसन्न वाटत होतं. जेव्हा जेव्हा हे उंबरठा पूजन करेन त्या दिवशी घरात एकदम प्रसन्न वातावरण हे तयार होतं. नेहमीचाच अनुभव आहे. तर जेव्हा केव्हा टाईम भेटेल तेव्हा हे अधूनमधून नक्कीच करायला पाहिजे. आणि खरंच चांगलं असतं हे सगळ्या गोष्टी. आणि घरात सकारात्मकता निर्माण होते, वातावरण शुद्ध होतं हळदीने. आणि हे बघा इथं पण आता लावून घेतल्या. आता बऱ्यापैकी सुकली आता ही फरशी, आणि त्यावरच कुंकाने मी हे नाव टाकले आता श्री स्वामी समर्थ असं. आणि मस्त दिसत होतं ते उठून एकदम छान. ही तयारी करत असतानाच आहे ना एक बाबा आले होते आमच्या घरी, आणि थोड्या वेळ बसले, पाणी वगैरे घेतलं, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आहे ना ते बाबा गेले. बऱ्याच टाईम मग झाला, जेवण वगैरे झाली आमची. त्यानंतर हे बघा आता गेले ते. आणि त्याच्यानंतर मग आता मला पोथी वाचायची ती गुरुचरित्र वाचायचं होतं. त्यामुळे मग साडी वगैरे नेसले इथं आणि तयारी करूनच मग मी गुरुचरित्र पारायणाला बसत असते. फ्रेश वगैरे झाले आणि नंतर साडी वगैरे नेसली आणि थोडंसं आवरलं स्वतःचं, आणि मग केस वगैरे व्यवस्थित असे विंचरले. जेव्हा टाईम असेल तेव्हा मग थोडीफार तयारी करूनच मग मी वाचायला बसत असते. अदरवाईज मग साडी वगैरे फक्त नेसून मग थोडंसं आवरून घ्यायचं आणि बसायचं. तर आता जरासं इथे व्यवस्थित असं आवडलेलं आहे, कारण थोडासा वेळ होता म्हणून. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी आहे ना खूप जास्त म्हणजे त्रास होत होता गुरुचरित्र पारायण करायला, कारण अध्याय पण जास्त वाचायचे होते आणि भरपूर वेळ जात होता त्याच्यामध्ये. पण जसं जसं दिवस पुढे पुढे जातील तसे तसे अध्याय कमी जातात वाचायला. पण मोठमोठाले असतात एक एक अध्याय, तर त्यामुळे पण खूप वेळ लागतो, म्हणजे 2-3 तास तर सहज लागतात रोज. तर हे बघा आता इथं सुरुवात केलेली आहे मी वाचायला, आणि त्यानंतर माझं गुरुचरित्र पारायणाचं तर मी इथं करून घेतलं. आणि एवढाच व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा.
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.